ज्या मातीत मी उभा आहे ती माती या महाराष्ट्रामध्ये विभाजनासाठी ओळखली जातीये. मी जेव्हा टीव्हीवरून ही गोष्ट बोलतो तेव्हा माझे मान शरमेने खाली जाते. आपली माणसं जाती जातीमध्ये इतकी विभागली जावी नाही चांगलं वाटत. कारण मी जेव्हा शेतकरी म्हणून या सगळ्यांना तुमच्याशी बोलतोय तेव्हा आमचं दुःख काय आहे. शेतकऱ्याचं दुःख जात नाहीये. शेतकऱ्याचं दुःख हे त्याचं पाणी आहे, पाणी. प्रत्येक जातीच्या माणसाचं दुःख तेच आहे. उत्तर आम्ही जातीतून शोधण्याचा प्रयत्न करतोय. या मराठवाड्याच्या या बीड मधल्या मातीतून मी जेव्हा बोलतोय तेव्हा एक गोष्ट मला सांगायची आहे. आमची लढाई कुणासोबत आहे? त्या निष्ठुर निसर्गासोबत आहे, जो पावसाळ्यात धो धो एवढा पडतो की शेतातली माती सुद्धा वाहून येतो. हिवाळा आला की गारा एवढ्या पाडतो की चांगली आलेल्या रवीला सुद्धा काही राहत नाही. आमचं भांडण कुणाशी असलं पाहिजे, आमचा संघर्ष कुणाशी असला पाहिजे. कुठल्याही जातीचा शेतकरी घ्या, सगळ्या शेतकऱ्यांचं दुःख एक आहे, त्यांची वेदना एक आहे, त्यांचं भांडण एका सोबत आहे. सगळे एका मायाचे मणी पीडित. पण हे सगळे एक झाले तर उभे राहतील आपल्या हक्कांसाठी. हे सगळे एक झाले तर उभे राहतील भावासाठी. हे सगळे एक झाले तर उभे राहतील पोटासाठी, धोरणांसाठी. पण ही सगळी माणसं एक झाली नाही पाहिजे. हे आपापसात एवढे झुंजली पाहिजेत, ही एवढी नशेत राहिली पाहिजेत धर्माच्या आणि जातीच्या, यांना पोटाची भूक कळलीच नाही पाहिजे. माझ्या पोटात आग काय ही मला कळलीच नाही पाहिजे. एवढा बेधून मी जातीच्या आणि धर्माच्या नशेमध्ये असलं पाहिजे. ही व्यवस्था कुणीतरी करतंय का हा सवाल आहे. चुकीचं बोलत असेल तर मला सांगा. ज्या व्यासपीठावर उभा आहे ना, हे एवढं पवित्र व्यासपीठ आहे, एवढं पवित्र व्यासपीठ आहे. इथं आलेल्या संत महंत परंपरे कीर्तनकार ह्या सगळ्यांनी सुद्धा समाजामध्ये जोडण्याचं काम केलं पाहिजे, जोडण्याचं काम केलं पाहिजे, तोडण्याचं नाही. पाप लागेल पाप. एवढ्या पवित्र व्यासपीठावरून जर उद्या कोणी तोडण्याचं काम करत असेल तर नाही बाबांनो. जर इथून कोणी जातीचा आणि धर्माचा विचार मांडत असेल या व्यासपीठावरून तर हे विश्वाची माझे घर म्हणणाऱ्या त्या माणसांना किती छोटं करण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यांचं नाव घेऊन तर करूच नका. मग तुम्हाला तुकोबाही कळले नाही तर ज्ञानोबाही कळले नाहीत आणि पसायदानही कळलं नाही, वारकरी संप्रदायही कळला नाही असं म्हणायची वेळ आली आहे. खरं तर आम्ही ज्या व्यासपीठावरून बोलतो त्या व्यासपीठावर तुम्ही नसता. ज्या व्यासपीठावर तुम्ही असता तिथं आम्ही नसतो. पण हा जो योग तुम्ही आणलेला आहे, सांगा ना, आज या राज्यातल्या शेतकऱ्याची अवस्था काय आहे. एरंडाच्या गुराळाच्या पलीकडे दुसरं काही नाहीये. दरवर्षी पेरायचं, कष्ट करायचे, काढायचं, घालायचं हातात, मोकळ्याला मोकळा. त्याच्या हातात काहीच नाहीये. 5 वर्ष नगरसेवक झालेला माणूस घराच्या समोर 2 कोटीची गाडी आणून उभी करतो. 5 वर्षात इंजिनियर झालेला माणूस फ्लॅट घेतो. डॉक्टर झालेला 5 वर्षामध्ये हॉस्पिटल बांधतो.
कष्टातून त्यांनी बांधायलाच हवं, त्यांनी प्रगती करायला हवी. मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही, मला बोलायचं तुमच्याबद्दल. 50 वर्ष मातीमध्ये कष्ट करून घाम गाळून ही माणसं टू व्हीलर घेऊ शकत नसतील तर काहीतरी चुकतंय की नाहीये. 50 वर्ष कष्ट करून जर माणसं तिथंच असतील, काहीतरी चुकतंय की नाहीये. कशाला ह्यांना राजा म्हणायचं, कशाला ह्यांना मोठ्या उपाध्या देऊन हे करायचं, जर हे जगू शकत नसतील, एवढी व्यवस्था जर तुमच्याकडे नसेल तर. या जगात शेतकऱ्यावर कोणाला गृहीत धरलेलं नाही. आज त्याच्या कष्टाला भाव नाही, त्याच्या शेतीला पाणी नाही. वरून विचारलं जातोय मरतोय का, त्याने जगावं का, याची व्यवस्था काय, याचं उत्तर दिलं तर मला वाटतंय की हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तो मरतोय का. व्यवस्थाच अशी निर्माण केली आहे की त्याने जगलं नाही पाहिजे, फक्त आणि फक्त दिवस काढले पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था जर इथं असेल तर इथला शेतकरी जगणार कसा, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून जेव्हा आपण सगळेजण वेगवेगळे हे सप्ते करतोय, मला एक कौतुक वाटलं. 1.25 लाखामध्ये सप्ताह होतोय. 1.25 लाखात धर्म बुडवताय तुम्ही. एक कोटीच्या विदगे चालल्या ती. 1.25 लाखात करताय. अब्रुनुसारीचा दावा दाखल करतील तुमच्यावर. 1 वर्ष काम करून 1 लाखाची उचल घ्यायची आणि 50,000 रुपये सप्त्याला द्यायचे. कुठला धर्म आहे हो. एवढे वेळे झाला तुम्ही शाळेला देता का हो तुम्ही. देण्याबद्दल हे नाही, पण त्याचं पुढे काय होतंय. संतांनी काय सांगितलं, पांडुरंग कुठं आहे, माझ्या कष्टात आहे, माझ्या पिकात आहे, माझ्या पाण्यात आहे. तुम्ही जे शेतात काम करताय त्याच्यासारखी भक्ती या जगात कुठली नाहीये. येईल की नाही पीक माहित नाही, पदरात किती पडेल माहित नाही, त्याला भाव मिळेल की नाही माहित नाही, त्याला उद्या गिराईक मिळेल की नाही माहित नाही. काहीही माहित नसताना तेवढ्याच तळपेनं, तेवढ्याच जिद्दीनं, तेवढ्याच मेहनतीनं कष्ट करणं, याच्यासारखी भक्ती या जगात कुठली असू शकते सांगा मला. काय आशा आहे तुम्हाला, कसली आशा आहे माय माऊली. कसलीच आशा नसताना उभा आयुष्य तुम्ही या शेती मातीमध्ये घातलं. ही सगळ्यात मोठी भक्ती तुम्ही आयुष्यभर केली आहे ह्या शेतीची आणि मातीची. तुमचा पांडुरंग कुठं आहे. संतांनी ते सांगितलं, माझ्या कर्मात पांडुरंग आहे, कर्तव्यात माझ्या पांडुरंग आहे. आणि तुम्ही सगळे वारकरी आहात. तशा अर्थानं सगळे शेतकरी हे एका अर्थानं वारकरी आहेत. आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या पुढे आम्ही नतमस्तक झालं पाहिजे.